नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दरवर्षी म्हणजे यावर्षी 4थं वर्ष आहे आणि नेत्र चिकित्सा शिबिर आपण या राबवण्यात येतो। हा कार्यक्रम त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा लाभ घेतात। दरवर्षी कार्यक्रम राबवल्यामुळे ईशा नेत्रालय सारखं एक चांगलं रुग्णालय आणि त्यातून त्या ठिकाणी एक रुग्णांना डोळ्या तपासणी चांगल्या पद्धतीने होते आणि पुढील ज्या काही उपाययोजना असतील किंवा पुढील ट्रीटमेंट असेल ती काही लोकांना शस्त्रक्रियेची गरज असते त्यांना मोफत शस्त्रक्रिया होते किंवा इथून पेशंटला घेऊन त्यांच्या रुग्णांमध्ये चेकिंग करतात जसे पुढे ट्रीटमेंट लागेल तसं तशा पद्धतीने त्यांना सर्व रुग्णांना याचा चांगला फायदा होतो। मी अभिनंदन करतो गुरु मोटरसायकल आमचे गायकवाड सरांचा आणि त्यांचे सर्व सहकारी या आपल्या विभागातील सर्व जे रहिवासी आहेत गाळेधारक आहेत एक चांगला असतो ते उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्याचं अभिनंदन। मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन ईशा नेत्रालयच्या माध्यमातून या विभागात केलेले आहे। त्यांच्या बाबतीत बोलायचं तर ते गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत आणि खरं तर ते एक व्यावसायिक आहेत आणि व्यावसायिक असताना सुद्धा ते दर गुरुवारी वाहन चालकांना की ज्यांना नियमाचे काही बंधनं माहीत नाहीत तर त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ते या ठाणे शहर RTOच्या माध्यमातून करतात आणि खरं बघायला गेलं तर ते पण एक समाजसेवेचं व्रत आहे आणि समाजसेवेचं व्रत सांभाळत असताना ते सामाजिक कार्य सुद्धा करत असतात आणि वर्षभरात 2-3 असे उपक्रम सामाजिक क्षेत्रातून रहिवाशांसाठी करत असतात आणि खरोखर एक कौतुकास्पद अशी बाब आहे। खरं तर आपण आपलं पर्सनल आयुष्य जगत असताना समाजासाठी आपला काही वेळ देणं आणि स्थानिक रहिवाशांचा आशीर्वाद घेणं हे गायकवाड साहेब चांगल्या प्रकारे उत्तम असं काम करत असतात आणि एक चांगली अशी बाब असून मी त्यांच्या हातून असेच अनेक उपक्रम घडत राहावं असे मी या ठिकाणी सर्व आमचे जे स्थानिक ज्येष्ठ नागरिक बांधव आहे त्यांच्या वतीने मी गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो आणि असाच भरभराटीचे उपक्रम त्यांच्या हातून असेच यापुढे सुद्धा होत राहो असे मी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की समाजाला आपण काहीतरी देणं असतं आणि ते देण्याचं कार्य माझ्या हाताने इथले ज्येष्ठ नागरिकांमुळे होतं। तसेच आमची इथे धर्मवीर सेवा संस्था आहे जे आमचे 109 गावे आहेत त्यांचे आमचे सर्व मेंबर हे कायमस्वरूपी मला या कामासाठी साथ देतात आणि आमच्या एरियातले जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत शिरोडकर साहेब आमचे अंकल असे सर्वच लोक मला दरवर्षी पाठिंबा देत असतात आणि आमच्या इथले ज्येष्ठ नागरिक सकाळपासून 10 वाजल्यापासून इथे येतात
आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि काही लोकांचं डोळ्यांचे प्रॉब्लेम असेल तर ईशा नेत्रालयातर्फे जे डॉक्टर्स इथे उपलब्ध असतात ते त्यांचं निदान करतात आणि ते निदान झाल्यानंतर त्यांच्या एका वाहनामधून ते हॉस्पिटलला नेतात आणि त्यांचे पुढील काही कारवाई करायची असेल तर ते त्यांना मार्गदर्शन करतात. तर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की अशा आमच्या जवळचे जे ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या कमिटी आहे ती मला साथ देते आणि माझ्या हाताने हे छोटंसं कार्य करण्यात मला ते मदत करतात. असंच या सर्वांचं प्रेम माझ्यावर राहो हीच मी सर्वांकडे विनंती करतो आणि असंच पुढेही मी कार्यक्रम करत राहील अशी मी इथे इच्छा प्रकट करतो.